नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, कुलमुखत्यार पत्राने विक्री करता येते का? आता या प्रश्नांचा आपण दोन दृष्टिकोनातून विचार करूया. एक म्हणजे ज्या व्यक्तीकडे कुलमुखत्यार पत्र आहे किंवा ज्या व्यक्तीने कुलमुखत्यार नेमलेला आहे त्याला त्याचा वापर करून विक्री करता येते का? आणि दुसरं म्हणजे कुलमुखत्यार पत्र हेच विक्री ठरू शकतं. पहिल्या मुद्द्याचा जर विचार केला तर कुलमुखत्यार म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वतीने काम करण्याचे काही अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देत असते, ते अधिकार ज्या दस्ताद्वारे देण्यात येतात त्याला म्हणतात कुलमुखत्यार पत्र, आणि ज्या व्यक्तीकडे असे अधिकार येतात त्याला म्हणतात कुलमुखत्यार धारक. साहजिकचपणे एखाद्या कुलमुखत्यार पत्रामध्ये जे अधिकार दिलेले असतील त्या अधिकारांचा वापर करून कोणतीही गोष्ट करायचा पूर्ण अधिकार त्या कुलमुखत्यार धारकाला असतो. आता जेव्हा आपण खरेदी विक्री म्हणजे मालमत्ता हस्तांतरणाचा विचार करतोय तेव्हा मध्यंतरी कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने मालमत्ता हस्तांतरण खरेदी विक्री याच्याकरता जर कुलमुखत्यार पत्र द्यायचं असेल तर ते नोंदणीकृत असणं आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे. म्हणजे पूर्वी अशी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नव्हती, त्यामुळेच याच्याकरता कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत चालतं का अनोंदणीकृत पण चालतं ह्याबाबत संभ्रम होता. पण आता कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळे मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार जर तुम्हाला द्यायचे असतील तर ते कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा कुलमुखत्यार पत्राची नोंदणी करणं हे अनिवार्य आहे. आता दुसरा मुद्दा, की समजा एखादं कुलमुखत्यार पत्र, मग समजा ते मोबदल्या सहित कुलमुखत्यार पत्र जरी असेल तरी त्यालाच आपण खरेदी विक्री किंवा मालमत्ता हस्तांतरण समजू शकतो का? तर अजिबात नाही. कारण मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार मालमत्तेचं हस्तांतरण हे फक्त सेल म्हणजे विक्री आणि सेलडीड म्हणजे खरेदी खत यानेच होत असतं. बाकी कोणताही दस्त मालमत्तेचं हस्तांतरण करू शकत नाही. मग त्यात कुलमुखत्यार पत्र, ते कुलमुखत्यार पत्र तुम्ही मोबदला देऊन जरी घेतलेलं असलं तरी त्याने मालमत्ता हस्तांतरित होत नाही, त्याने मालकी प्रस्थापित होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मोबदला घेऊन कुलमुखत्यार पत्र दिलेलं असलं आणि त्या व्यक्तीचं निधन झालं तर तुमचं कुलमुखत्यार पत्र कायदेशीर कचाट्यात सापडू शकतं. किंवा तुम्ही मोबदला देऊन घेतलेलं कुलमुखत्यार पत्र ज्याने तुम्हाला कुलमुखत्यार पत्र दिलंय त्याने रद्द करायचं ठरवलं तरी सुद्धा तुमचा तो सगळा व्यवहार कायदेशीर कचाट्यात येऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्याच्याकरता खरेदी खत वगळून कोणताही पर्याय कामाचा नाही. फक्त सेलडीड किंवा खरेदी खत यानेच मालमत्तेची खरेदी होऊ शकते आणि त्याने केलेली खरेदी हीच कायदेशीर दृष्टीने वैध आहे. त्याचा पर्याय म्हणून वापरलेला कोणताही दस्त मालकी हस्तांतरित करणारा दस्त म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून बरेच वेळेला विशेषतः तुकडेबंदीमध्ये किंवा तत्सम प्रकरणांमध्ये लोक कुलमुखत्यार पत्र घेतात आणि व्यवहार करतात, पण तसं करणं धोकादायक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या माणसाचं निधन होणं किंवा त्यांनी कुलमुखत्यार पत्र रद्द करणं अशा गोष्टी जर घडल्या तर तुमचा तो सगळा व्यवहार कायदेशीर कचाट्यात सापडू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खोटी वारस नोंद आणि मालमत्तेची विक्री या दोन्ही गोष्टी जर झाल्या असतील तर काय करायचं? आता जेव्हा आपण वारस नोंदीचा विचार करतोय तेव्हा ती महसुली अभिलेखा संदर्भात आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, त्याचे वारस अभिलेखावर घेण्याकरता जो फेरफार करण्यात आलेला आहे तो खोटा आहे किंवा चुकीचा आहे. त्यात काही वारसांना वगळलेला आहे आणि त्यामुळे वगळले गेलेल्या वारसांचा हक्क डावलला आहे. बरं, हे प्रकरण इथेच जर थांबलं असतं म्हणजे फक्त खोटी वारस नोंदच झाली असती, मालमत्तेचं हस्तांतरण झालंच नसतं, विक्री झालीच नसती, तर त्या खोट्या किंवा चुकीच्या फेरफाराला आव्हान देऊन पुरेसं झालं असतं. पण इथे हे प्रकरण थांबलेलं नाही. खोटी वारस नोंद तर झालीच आहे पण पुढे त्याची विक्री सुद्धा झालेली आहे. आता विक्री झाली म्हणजे त्याचा कोणता तरी नोंदणीकृत करार किंवा खरेदी खत झालेला आहे. आणि जेव्हा कोणताही नोंदणीकृत करार होतो तेव्हा तो करार खोटा ठरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार महसुली न्यायालय किंवा महसुली अधिकाऱ्यांना नाही.
त्याचे अधिकार फक्त आणि फक्त सक्षम दिवाणी न्यायालयाकडेच आहेत. म्हणून जेव्हा अशा दोन्ही गोष्टी घडलेल्या असतात की खोटी वारस नोंद पण झाली आहे आणि त्या अनुषंगाने मालमत्तेची विक्री पण झालेली आहे, तर आपण पहिली प्रक्रिया जी सुरू करणं आवश्यक आहे ती म्हणजे सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करणं. कारण दावा दाखल करण्याला ठराविक मुदतच असते आणि त्या ठराविक मुदतीत जर तुम्ही दावा दाखल नाही केला तर केवळ मुदतीत नाही म्हणून तुमचा दावा बाद होऊ शकतो. बरेच वेळेला लोक अशा वेळेला चूक काय करतात की ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या असतात तिथे आधी फेरफाराला आव्हान देत बसतात आणि तिथे बराच कालापव्यय होतो, तिथे वेळ वाया जातो आणि तिथे जेव्हा त्यांना कळतं की अरे आपण दिवाणी न्यायालयात जायला पाहिजे होतो, तो दिवाणी न्यायालयात येईपर्यंत जर ती मुदत संपून गेलेली असेल तर तुमचा दावा दाखल होणं किंवा त्या दाव्यात यश येणं हे जवळपास अशक्य ठरतं. म्हणून जेव्हा महसुली अभिलेखामधल्या नोंदी आणि नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतर तेव्हा पहिला आपण दिवाणी न्यायालयात दाद मागणं, नोंदणीकृत कराराला आव्हान देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि जर नोंदणीकृत करारच रद्द झाला तर पुढे त्याच्या अनुषंगाने झालेला फेरफार आपोआपच रद्द होईल. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नोंदणीकृत कराराला आव्हान देणारा दावा कराल त्याच दाव्यामध्ये तुम्हाला ती जी खोटी वारस नोंद झालेली आहे अगदी विरोधात किंवा ती फेरफार रद्द करण्याची मागणी नाही करता येणार कारण ते दिवाणी न्यायालयाच्या अधिकारात येत नाही, पण तुम्ही त्या मालमत्तेची मालकी जाहीर करणं किंवा वाटप मागणं किंवा त्याच्यामध्ये तुमचा हिस्सा जाहीर करून मागणं या मागण्या दिवाणी न्यायालयात करू शकता. आणि त्या जर मागण्या तुमच्या मान्य झाल्या तर त्याच्या अनुषंगाने महसूल अभिलेखामध्ये नोंदी करून घेणं हे अतिशय सोपं काम आहे. म्हणून हे दोन्ही घटक जिथे असतील, महसुली अभिलेखामधला गडबड आणि नोंदणीकृत करार, तर पहिला वार आपण नोंदणीकृत करार याच्यावरच केला पाहिजे कारण ते मुदतीत होणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून पहिली दाद कायम दिवाणी न्यायालयातच मागा. महसुली न्यायालयात जायची घाई करू नका किंवा महसुली न्यायालयात गेलात तर हरकत नाही पण तिथेच थांबू नका. पुढे दिवाणी न्यायालयात दावा निश्चितपणे दाखल करा, नाहीतर तुमचं कधीही भरून न येणारं नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाईल. पुढचा प्रश्न आहे याच अनुषंगाने आहे की वाटपाचा दावा आणि फेरफारास आव्हान हे दोन्ही कसं करायचं. म्हणजे एखाद्या फेरफारामध्ये जर काही वारसांचे हक्क मारले असतील आणि त्यांना त्या मालमत्तेचं वाटप पण हवं असेल तर मग नक्की काय करायचं. आता याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की काय हवंय याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला फेरफार रद्द करून सातबारावर नावं येऊन पुरेसं असेल तर तुम्ही महसूल अभिलेखामध्ये दाद मागणं, तिथे अपील करणं पुरेसं आहे. पण जर तुम्हाला तेवढं पुरेसं नसेल, तुम्हाला त्या मालमत्तेचं सरस निरस म्हणजे त्याचे तुकडे करून हवे असतील तर मात्र तुम्हाला दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करण्या वाचून कोणताही पर्याय नाही. पण जेव्हा आपण वाटपाचा दावा दाखल करायचा विचार करतो तेव्हा आपण तुकडेबंदीचा सुद्धा पहिले विचार केला पाहिजे. कारण तुकडेबंदीच्या अनुषंगाने ठराविक आकारापेक्षा लहान आकाराचा तुकडा कोणत्याही जमिनीचा, विशेषतः शेत जमीन जर असेल तर त्याचा करता येत नाही. आणि न्यायालयाचा निकाल असला तरी सुद्धा तुकडेबंदीचा भंग करता येत नाही. म्हणून तुम्ही ज्या मालमत्तेमध्ये वाटप मागू इच्छिता त्या मालमत्तेचं नक्की क्षेत्रफळ किती आहे, त्यातला तुमचा हक्क आणि हिस्सा किती निघेल, तुमचा हक्क आणि हिस्सा निघाल्यावर उरलेली मालमत्ता किंवा तुमचा हक्क आणि हिस्सा या दोन्हीनी तुकडेबंदीचा भंग होतोय का नाही होतोय, या सगळ्या गोष्टींचा आधी तुम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. आणि जर तुकडेबंदीचा भंग होणार असेल तर वाटपाचा दावा करून काहीही उपयोग होणार नाही. फक्त तुमची सातबारावर नावं लावून मिळतील आणि ते काम माझ्या मते महसुली न्यायालयामध्ये सुद्धा होऊ शकतं. त्याच्याकरता दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा वगैरे दाखल करायची तशी काही आवश्यकता नाहीये. म्हणून तुम्हाला नक्की काय हवंय आणि कायद्याच्या चौकटीत तुम्हाला नक्की काय काय मिळू शकतं या प्रश्नांची उत्तरं जोवर तुम्ही शोधत नाही तोवर नक्की काय सुरुवात करायची, कुठे दाद मागायची याची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत. आणि जोवर याची समाधानकारक उत्तरं तुम्हाला मिळत नाहीत तोवर उगीच कोणीतरी सांगतं म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून कारवाई सुरू करू नका. त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ शकते, तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून मगच अंतिम निर्णय घ्या. गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या.
गरज पडली तर माझ्या ऑफिसशी संपर्क करा, त्याचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.